नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मंडळी, आता 2026 चालू झालेलं आहे आणि आज 3 जानेवारी आहे. तर मित्रांनो, 2026मध्ये मी तुम्हाला असा मोलाचा सल्ला सांगणार आहे की तुम्हाला जे नवीन शेळीपालक समजा शेळीपालन सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी एक चांगला सल्ला. आणि ज्यांच्याकडे कमी शेती आहे, कमी भांडवल आहे, समजा पैसे जास्त गुंतवणूक करू शकत नाही, अशांसाठी आपला आजचा हा विषय असणार आहे. परत कमी पैशामध्ये कोणती शेळीपालन कोणतं करू शकतो आपण, कोणती शेळी आपल्या भागामध्ये चांगल्यापैकी शूट होऊ शकते म्हणजे बिमार न पडता, किंवा तिला खुराक कमी लागेल, जागा कमी लागेल, तुमचं पैसा पण कमी लागला, अशा विषयावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तरच व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आजच्या विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, 2025 संपलं, 2026 सुरू झालं. तर आपला विषय असा असतो की बाबा शेळीपालन करायचं, पण आता आपल्याला शेळी बांधायला जागा नाही किंवा आपल्याकडे तेवढं भांडवल नाही शेळ्या विकत घेण्यासाठी. तर सोपं आणि सरळ गणित तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी. तुमच्याकडे जास्त पैसे नसतील, एका शेळीपुरते जरी पैसे असेल तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. ह्या व्यवसायाला असं नाही की 50,000 रुपये 1,00,000 रुपये तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. फक्त मनामध्ये जिद्द आणि फक्त 10 ते 20,000 रुपये तुमच्याजवळ असेल तर तुम्ही 100% शेळीपालन सुरू करू शकता. कमीत कमी तुमच्याकडे 10,000 रुपये जरी असेल तरी पण शेळीपालन सुरू करू शकता तुम्ही. त्याला जास्त काही पैसा लागत नाही, शेळीपालनासाठी जास्त काही जागा लागत नाही, चाऱ्याचं नियोजन लागत नाही, काही नाही. आता तुम्ही म्हणसान एवढ्या कमी किमतीमध्ये शेळी कोणती भेटणार? साधा सरळ उपाय. सुरुवातीला तुम्हाला शेळीपालन सुरू करायचं आहे तर साधा सरळ उस्मानाबादी शेळीपासून शेळीपालन सुरू करायचं मित्रांनो. बाकी शेळ्यांच्या मागे लागायचं नाही, कारण की बाकी शेळ्या घेणं आपल्यामध्ये तेवढी हिंमत नाही. आता कशी नाही आहे, कारण की उस्मानाबादी सोडून तुम्ही दुसऱ्याच्या शेळ्या घेसाल, बिटल शेळीला कमीत कमी एक शेळी जर घ्यायची मला 30,000 ते 40,000 रुपये लागतात. परत तुम्हाला एक गोष्ट सांगतो, शेळीपालन का बरं करावं? आपल्या शेतकरी बांधवांनी, ज्यांच्याकडे शेती कमी आहे त्यांनी शेळीपालनच का करावं याचा पण विषय मी तुम्हाला याच्यावरती थोडक्यात सांगतोय. शेतीपेक्षा शेळीपालन हे खूप भारी आहे मित्रांनो. सल्ला सांगतो तुम्हाला. 1 एकर शेतीमध्ये, माझ्याच दुसरं उदाहरण नाही सांगत मी, माझ्या काकाची 1.5 एकर शेती ठोक्यानं केली होती. मग ठोक्यानं म्हणजे भाड्यानं कसं करतो आपण तसं. तर तिला आपण 25,000 रुपये ठोका दिला होता 1.5 एकरचा. त्या शेतामध्ये आपल्याला यावर्षी झाला कापूस 10 क्विंटल मित्रांनो. 10 क्विंटल कापूस झाला. 10 क्विंटलचं कापसाचे आपल्याला आले 71,000 रुपये. म्हणजे 7,100 कापूस गेला. 71,000 रुपये आले. टोटल खर्च झाला आपला त्या शेतामध्ये 40,000 रुपये. 40,000 रुपये खर्च. त्याच्यात आपली मजुरीने लावली, काही नाही. राहायला फक्त नफा 36,000 रुपये. 36,000 रुपयामध्ये काय होतं मित्रांनो सांगा बरं. 1 वर्ष घातलं मी त्याच्यामध्ये, 1 वर्ष. आता परत काय बोंड निघन. कापसाला, सोयाबीनला तुम्ही किती पण एकरमध्ये काहीच होऊ शकत नाही. आपलं बटाई भाग पण निघत नाही आपल्याला, त्याच्यामध्ये अर्धालीना पण राहत नाही. त्याच्यामुळं जर शेळीपालन जर तुम्ही योग्यरित्या, तुमच्याकडे 1 एकर शेती असेल आणि तुमच्याकडं भले कोरडो असेल, पाणी नसेल, चाऱ्याचं नियोजन नसेल, तरी पण तुम्ही एक शेळी सांभाळून शेळीपालन चांगल्यापैकी
उंच गतीवर नेऊ शकतात. फक्त तुम्हाला 2 ते 3 वर्ष थोडा संयम ठेवावा लागेल. तर कसं करायचं? पहिल्या सुरुवातीला तुमच्याकडे जागेचं भांडवल नाही. तुम्ही रोजंदारी करून 1 एकर जर शेती असेल आणि तुम्ही रोजाना 500 रुपये रोजाना जरी जात असाल, तर तुमच्यासाठी लाख मोलाचा सल्ला म्हणजे तुम्ही एकच शेळी घ्यायची फक्त. खाली घ्या, गाभण घ्या, कशी घ्या, एक शेळी घ्या, 10,000 रुपये गुंतवणूक करा आणि ती शेळी तुम्ही ज्यावेळेस रोजाना जाता त्यावेळेस तुमच्यासोबत घेऊन जा. कोणाच्या ज्याच्या रोजानं असेल तिथं त्यांच्या बांधाला बांधून तुम्ही त्यांना काही टाकू शकता. एका शेळीला उस्मानाबादी शेळी अशी आणि घ्यायची तर उस्मानाबादी घ्या. उस्मानाबादी शेळी अशी आहे मित्रांनो की ह्या शेळीला तुम्ही कडबा जरी टाकला तिच्यासमोर, भुसकट जरी टाकलं तरी पण ती शेळी खाते. तुम्ही नका तिला रोजाना जाते वेळेस सोबत नेऊ नका, घरी बांधून ठेवा. येते वेळेस एखादी पेंडी कोणाकडून आणा, ज्वारीची पेंडी दिवसभर टाकून द्या तिच्यासमोर, ती पूर्ण खाऊन टाकणार. पाण्याचे नियोजन करा. बाकी तुम्ही तुमचं 500 रुपये रोजाना तुम्ही जर चाललात तर फक्त 6 महिन्यामध्ये ती शेळी तुम्हाला 2 पिल्लं देणार परत. जर गाभण जर आणली, गाभण पण 10,000 रुपयामध्ये छोटी शेळी येते, ती जर तुम्ही 2-3 महिने सांभाळली तर ती पण तुम्हाला पिल्लं देऊ शकते. असं करून तुम्ही एका शेळीला तुम्हाला राहायला जागा ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्याच ठिकाणी तुम्ही आजूबाजूला एक शेळी बांधू शकता सुरुवातीला. असं मी स्वतः केलेलं आहे. माझ्या राहत्या घरामध्ये आम्ही 2-2, 3-3 शेळ्या बांधलेल्या आहेत. जिथं आम्ही स्वयंपाक करत होतो, जिथं आमची चूल होती त्याच ठिकाणी आम्ही शेळ्या बांधायचो आणि शेळ्या अशा समोर राहायचे आणि आमची चूल एकीकडे राहायची. अशा ठिकाणी आम्ही शेळ्या बांधून शेळीपालन सुरू केलेलं आहे. तर मित्रांनो, व्यवसाय करायचा म्हणल्यावर खूप काही सहन करावं लागतं. तुम्ही माणसाला आता शेळी जर आपण स्वयंपाकाच्या ठिकाणी नाही, आपण थोड्या अंतरावर बांधायची, काहीच अडचण नाही. एका शेळीला जागा किती लागणार तुम्हाला? 4 फूट जागा लागणार. तिला लागून किती लागणार आहे? 4 फूट जागेमध्ये एक शेळी तुमची मस्त बसते 4x4 मध्ये. अशी जर सुरुवात केली तर एक शेळी तुम्हाला 3 वर्षामध्ये तुम्हाला जवळपास 10 शेळ्या करून देईल एकच शेळी. जसं जसं तुमचं शेळी पालन वाढेल तसं तसं तुम्ही नियोजन करू शकता. जसं शेळ्या वाढतील तसं तुमची रोजंदारी चालू राहते. आणि मित्रांनो, एक खरी गोष्ट सांगतो तुम्हाला, जर शेतीपेक्षा 1 एकर जर शेती असेल ना, तर या 1 एकर शेतीमध्ये जर तुम्ही चाऱ्याचं नियोजन केलं, तुमच्याकडं पाणी असेल आणि चाऱ्याचं नियोजन करून जर तुम्ही 15 ते 20 शेळी जर सांभाळली तर कंप्लीट 20 ते 30 हजार रुपये, 25 ते 30 हजार रुपये महिना तुम्हाला 100% कुठंच नाही गेला, कुठंच नाही. कारण की आता माझ्याकडं 6 शेळ्या आहेत. 6 शेळ्यामध्ये वार्षिक उत्पन्न जर म्हणलं तर 15 ते 20 हजार रुपये मी यांच्याकडून महिन्याला 15,000 रुपये धरा. 15,000 रुपये महिना मला सरासरी या शेळ्यापासून पडतोय. असा कसा पडतो? 6 शेळ्या जर म्हणलं तर 6 एका वेताला यांचे 12 पिल्लं होतात. बकरं 12 जरी झाली तर वार्षिक 15 महिन्याला यांचे 12×2 = 24 बकरं आपल्याला यांच्याकडून भेटतात. सरासरी मर आपल्याकडे होत नाही. नियोजन जर असलं तर नुकसान काहीच होत नाही. मित्रांनो, विषय असा आहे, सध्या 700 रुपये किलो बोकडाचं मटण आहे आणि भविष्यामध्ये 1000 रुपये किलो व्हायला वेळ लागत नाही. 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये 1000 रुपये किलो मटण 100% जाणार. 24 बकरं जर म्हणलं तर लावा मित्रांनो, तुम्ही 6,000 रुपयाला जर 6 महिन्याचं बोकड जर गेला तर किती रुपये व्हायला लागले? 60 120 जवळपास 1.5 लाख रुपयापर्यंत आपल्याला 15 महिन्यामध्ये इन्कम होतो. 15 महिन्यामध्ये 1.5 लाख रुपये इन्कम जर म्हणलं तर त्याचा हिशोब लावा तुम्ही. कंप्लीट 15,000 रुपये महिना धरला आपण. 15,000 रुपये आपल्याला कंपल्सरी 6 शेळ्यांमधून पेमेंट पडतं महिना. बाकी शेती आपल्याकडं दुसरी शेती आपण करतो ठोक्यानं, ती पण करून ही आपण शेळी पालन करतो. तुमच्याकडं नवीन संधी आहे, 2026 चालू झालं आहे.
ह्या 2026मध्ये सुरुवातीला जर तुम्ही अशी सुरुवात केली तर तुमच्या एंडपर्यंत तुमच्या 100% 10 शेळ्या 100% होतील. 2 शेळ्यापासून जर सुरुवात केली तर 10 होतील. 1 शेळ्यापासून केलं तर 5-6 होतील. त्याच्यामध्ये काही बोकड असतात, काही पाटी असतात जसं. पण सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही शेतीच्या मालावर जाऊ नका. शेतीचा माल नाही, शेतीमालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, तुमच्या सोयाबीनला भाव नाही. ह्या मालावर आपलं जीवन जगणं खूप कठीण आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढण्याचं कारण म्हणजे एकमेव शेतीमालाला भाव नाही. आणि शेतकरी ज्यावेळेस शेतीला खर्च करायचा त्यावेळेस व्याजानं पैसे काढून त्या शेतीमध्ये खत, औषध, फवारणी करतो. आणि ज्यावेळेस परत द्यायचा वेळ येतो त्यावेळेस मालाला भाव नाही राहत. अशा अडचणीमुळे शेतकरी आज खूप अडचणीत आलेला आहे. त्याच्यामुळं मोलाचा सल्ला जर म्हणलं तर आपल्याला ज्यांच्याकडं शेती कमी आहे त्यांनी हा व्यवसाय जर सुरू केला, शेळीपालन, शेतीला जोडधंदा, तर 1 नंबर तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. फक्त नियोजन अशा पद्धतीनं करा. शेळीला खुराक नसला तरी चालन, शेळी जगते, काही अडचण नाही. तुमच्याकडं परिस्थिती बिकट असेल तर खुराक देऊ नका शेळीला. फक्त नियोजन चारा पाण्याचं करा, बाकी काय नाही. चारा काय नाही, 1 पेंडी कोणी पण देऊ शकतं. रोज तुम्ही गवत कापून आणून 1 पेंडी जर गवत कापून आणलं तिचं पोट भरतं एका शेळीचं. सुरुवातीला तुम्हाला काही नाही, खर्च नाही, काही नाही. फक्त 10,000 रुपये गुंतवणूक करून तुम्ही शेळी आणू शकता आणि तुमचं शेळीपालन सुरू करू शकता. 1-2 वर्षामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व ज्ञान येऊन जातं, नियोजन लागतं, शेळ्याची सोय पण करू शकता. तुम्ही पूर्ण करता, तुम्ही फक्त सुरुवात करा. सध्या तुम्हाला संधी नवीन वर्षाची, सुरुवात करा. 100% त्याच्यामध्ये सक्सेस होणार. काही अडचण आली तर सपोर्ट करायला आपण आहेच. तर मित्रांनो, अशा हिशोबानं तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करा, शेळीपालन, आणि उस्मानाबादीपासून सुरू करा. उस्मानाबादी ही नंबर 1 आपल्या महाराष्ट्रामधली प्रसिद्ध शेळी जर म्हणलं तर उस्मानाबादी. चला तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.